ड्यू टू इन्क्रीज इन प्राइस ऑफ फ्रूट बाय 20%, द सेल वॉज डिक्रीज बाय 10%. फाइंड द इन्क्रीज अँड डिक्रीज इन्कम इन फ्रूट सेलर. ओके, आता याच्यासाठी एक फॉर्म्युला लक्षात ठेवा. जर 2 वर्षाचा असेल तर 2 वर्षाचा पर्सेंट दिलेला आहे किंवा 2% दिलेला आहे, तर ए प्लस बी प्लस ए बी अपॉन 100 हा एक फॉर्म्युला खूप इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, आता आपण बघूया. इन्क्रीज फ्रूट पर्सेंट म्हणजे +20 इन्क्रीज झालं, तर डिक्रीज किती झालं 10% म्हणजे -10 झाला आहे. ठीक आहे, प्लस इथं ए मल्टिप्लाइड बाय बी म्हणजे +20 मल्टिप्लाइड बाय -10 अपॉनमध्ये 100 येऊन जाईल इथं. तर 20 - 10 इथं 10 आला. 20 10 जा 200 अपॉनमध्ये 100 प्लस मायनस मायनस. ओके, 0 ला 0 कट झाले. 10 - 2 8% या प्रश्नाचं उत्तर आहे. आता हा 8% प्लस आहे की मायनस आहे, याला कोणता साईन नाही म्हणजे प्लस. प्लस म्हणजे काय, प्रॉफिट. प्रॉफिट म्हणजेच प्लस. हा नंबर मायनस असता तर लॉस झाला असता. तर किती पर्सेंट प्रॉफिट आहे, प्लस आहे. इन्क्रीज म्हणजे प्रॉफिट म्हणजेच काय होईल, इन्क्रीज. तर 8% इन्क्रीज आहे.